Okay, so let me share my screen. Is it visible to you guys? Check. Okay, check. It is visible. Okay, cool. सो कुठे होतो आपण, कुठपर्यंत आलो होतो? आपले इन्स्टन्सेस आपल्याकडे अवेलेबल आहे, त्यांना एकदा आपण स्टार्ट करून घेऊ. कारण जे पण वर्किंग करायची आहे ते आपल्या इन्स्टन्सवरच करायची आहे. इसे पॅसिफिक एनसिबल सर्व्हर आणि होस्ट 1 हे आपले सर्व्हर्स आहेत. ठीक आहे, स्टार्ट करतोय. Okay, so let's take an SSH of our host server, Ansible server. This one is the IP. Come to Cloud Shell, refresh it. AWS एक असा कन्सेप्ट आहे की तुम्ही मल्टिपल ठिकाणी प्रॅक्टिस करू शकता. ठीक आहे, मी तुम्हाला क्लाउड शेलवर दाखवतोय, कोणी तुम्हाला विज्युअल स्टुडिओ कोडमध्ये दाखवू शकतो, कोणी तुम्हाला मोबो एक्स्ट्रीममध्ये एक्सेस घेऊन काम करू शकतो. इट डिपेंड्स ऑन द पर्सन हू टीचेस. मी एनसिबलचं एक की ऑलरेडी माझ्याकडे जनरेटेड आहे, SSH की चेन म्हणून केलेली, मी माझ्या लॅपटॉपमध्ये केली आहे. बट कोणी तुम्हाला असं पण शिकवेल की एनसिबल सर्व्हरमध्येच की जनरेट करायची आणि तिथून ते की पास करायची, असं पण शिकवते. इट डिपेंड्स ऑन द पर्सन्स. बट हेच एक्सप्लोरेशन तुमच्या कामाचं आहे, मल्टिपल वेजने कसं काम होईल. कनेक्ट करायचं होस्ट मशीनला, बट SSH की आपल्याला एनसिबल सर्व्हरमध्येच जनरेट करायची आहे, तर असा पण एक कन्सेप्ट आहे. तुम्ही ऑलरेडी आपण टेराफॉर्मची पण प्रॅक्टिस तशीच केली. टेराफॉर्म मी काय केलं, इथूनच करत होतो, AWS इन्स्टन्सवर करत होतो. बट तुम्ही काय केलं, तुम्ही AWS इन्स्टन्स पण ट्राय केला आणि देन कुठून ट्राय केलं, स्वतःच्या लॅपटॉपमधून पण ट्राय केलं, लॅपटॉपमध्ये टेराफॉर्म इन्स्टॉल करून. तर इथे पण असेच मल्टिपल वेज यूज करू शकता तुम्ही कशासाठी, काम करण्यासाठी. जे तुम्हाला कन्व्हिनियंट वाटते ते आपण व्यवस्थित यूज करू. सो SSH -i ID_RSA Ubuntu @ IP address, enter. Okay, so here we are. Host name CTL set-host name Ansible-server. माहिती आहे का ही कमांड? काय होईल याच्याने काय होईल? बॅश होस्ट नेम चेंज होईल. आणि त्याचं जर चेंज करायचं असेल तर आपल्याला या मशीनचं चेंज करायचं असेल तर या मशीनचं पण आपण चेंज करून ठेवू, जेणेकरून आपण जे होस्ट नेम कमांड आपण रन केली होती ते तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. ओके, सो काय करावं लागेल, कम हिअर, न्यू टॅब, SSH ID_RSA Ubuntu हा होस्ट मशीनचा IP ॲड्रेस आहे ना. तर इथे पण आपण ती कमांड चालवू, sudo host name CTL set-host name host 1. क्लिअर आहे? एंटर. bash host 1. So this one is nothing but what? Your
होस्ट नेम होस्ट मशीन्स. सो आता जर इथून आपण sudo -i करून कमांड्स रन करायला सुरुवात जर केली तर यू ऑलरेडी नो दिस कमांड वी आर युजिंग, राईट. कनेक्ट केलं आहे आपण होस्ट मशीनसोबत. होस्ट मशीनसोबत कनेक्ट करून आपण काय केलं आहे, होस्ट मशीनची कंप्लीट इन्फॉर्मेशन कुठे यूज केलेली आहे, ansible.cfg मध्ये आपण युजर नेम डिफाईन करून ठेवलेला आहे, डिफॉल्ट युजर, रूट सुडो युजर आणि देन नेक्स्ट प्रायव्हेट कीचा पाथ आपण इथे देऊन ठेवलेला आहे. त्यामुळे आपल्याला ही कमांड एक्झिक्यूट इथे करता येईल. ओके, आता काय म्हणतोय हां वन मोर थिंग, इथे आपल्याला कुठे जावं लागेल, जिथे होस्ट मशीन अवेलेबल आहे, होस्ट फाईल अवेलेबल आहे तिथे, तर /etc/ansible मध्ये जावं लागेल आणि इथे आपल्याकडे होस्ट फाईल अवेलेबल आहे. तर इथे ही कमांड एक्झिक्यूट करून बघू होतीये का रन. आता टाइम घेतोय तो, कनेक्ट करायची कोशिश करतोय बट कनेक्ट होतोय का नाही. आता इथे एक प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम आहे ते तुम्ही आयडेंटिफाय करू शकता का. काय म्हणतोय तो बघा, एक IP दिलेला आहे आणि अनरिचेबल म्हटलेला आहे. वाय. आता इथे तुमची ट्रबल शूटिंग यायला पाहिजे. ट्रबल शूटिंग म्हणजेच काय, IP ॲड्रेस अनरिचेबल दाखवत आहे, तर IP ॲड्रेस ॲक्च्युली आहे का नाही ते चेक करा. तर IP आपण काय केला होता, इन्स्टन्सला आपण स्टॉप केलेला आहे. तर इन्स्टन्सला जर आपण स्टॉप करतोय तर आणि स्टार्ट करतोय परत, तर त्याचा IP ॲड्रेस चेंज होतो, हे आपल्याला माहिती पाहिजे. तर इथे जर आपण नेहमी असं काम करत राहिलो की होस्ट मशीन स्टार्ट आणि स्टॉप होत असेल तर IP पब्लिक IP काय होईल, चेंज होईल. असं काय आहे जे चेंज होणार नाही, असा कोणता IP आहे जो चेंज होत नाही. Sir, elastic IP will go through with the elastic IPs. इलास्टिक IP केला तर ठीक आहे, इलास्टिक IP तो चेंज होणार नाही, वी कॅन यूज इट. बट इलास्टिक IP मुळे काय होईल, आपली कॉस्टिंग वाढत जाईल. मग अजून दुसरा कोणता वे आहे, इथे तुम्हाला दिसेल प्रायव्हेट IP, हे चेंज होईल का. प्रायव्हेट IP चेंज होणार नाही का, कारण ही इंटरनल कम्युनिकेशनसाठी असतं आणि ही स्टेबल स्टॅटिक असते. ठीक आहे, तर आपण पब्लिक IP यूज न करता काय यूज करू शकतो, प्रायव्हेट IP यूज करू शकतो. तर आपल्याला सिंपल प्रायव्हेट IP कॉन्फिगर करून ठेवावी लागेल. कुठे करून ठेवावी लागेल, ansible.cfg मध्ये, सॉरी आपला होस्ट फाईल्समध्ये, राईट. तर इथे जी आपली आपण IP दिलेली आहे पब्लिक IP, ही कट करायची आणि आपली काय करायची, प्रायव्हेट IP, जेणेकरून आपल्याला हे रोज रोज जोपर्यंत आपली प्रॅक्टिस चालू आहे तोपर्यंत आपल्याला चेंज करायची गरज पडणारच नाही. ठीक आहे, पब्लिक IP चेंज होणार पण प्रायव्हेट IP होणार का नाही. तर हे स्टेबल असेल, आपल्याला याला चेंज करायची गरज पडणार नाही. सो सिम्पली पुट कॉपी पेस्ट युअर प्रायव्हेट IP. कोणत्या क्लासमधला IP आहे हा 172, कोणत्या क्लासमधला येतो IP रेंज. Sir, class B. पक्का. Yes, sir. Okay, so save it. Now try one more time. Now let's see. Now we are able to take an SSH of our host machine using Ansible. आता इथे बघा, सेम IP ॲड्रेस दिलेला आहे इथे आणि काय दिलेलं आहे, होस्ट नेम, बिकॉज वी चेंज दी होस्ट नेम ऑफ अवर मशीन. ठीक आहे, होस्ट मशीनचा होस्ट नेम आपण चेंज केलाय. तर इथे आता आपल्याला दिसत आहे की यस, होस्ट नेम कुठे कशाचं प्रिंट होत आहे, आपल्या होस्ट मशीनचं. ठीक आहे, तर एवढं समजलं आहे आपल्याला. आता हे जे काही आपण काम करणार आहोत, कम्युनिकेशन आणि जे काही आपल्याला अपडेट करायचे आहे, कॉन्फिगरेशन करायची आहे, कुठे होणार, सगळं होस्ट मशीनवरून. तर कशा थ्रू करायचं, तर ॲक्च्युली आपल्याला लिहायचे आहे कॉन्फिगरेशन फाईल लिहायचे. आणि कॉन्फिगरेशन फाईल लिहायसाठी कोणती लँग्वेज यूज करणार, YAML लँग्वेज. आणि YAML लँग्वेज कशी यूज करायची आहे, तर नॉर्मली की अँड व्हॅल्यू पेअरमध्ये आपल्याला कंटेंट लिहायचं. काल आपण त्यावर डिस्कस केलेलं आहे, बरोबर. तर डिस्कस केलं आहे की YAML लिहायची आहे आणि आपण स्टार्ट करणार होतो. Ansible एक फोल्डर आपण आपल्या रेपॉझिटरीमध्ये बनवलेला आहे. ठीक आहे,
रिपॉझिटरीमध्ये आपण एक अँसिबल फोल्डर क्रिएट केला आहे, डायरेक्टरी, अँड देन त्यामध्ये आपण काय करतोय, सॅम्पल फाईल लिहून बघतोय. कळलं? काय कन्फ्युजन? इथपर्यंत क्लिअर आहे? ठीक आहे. सो नेक्स्ट थिंग, लेट्स स्टार्ट वर्किंग विथ अवर व्हॉट सॅम्पल डॉट YAML फाईल. कितल्या बंद केलं मी? ओके. सो सर्वात आधी इथे आपल्याला जे यूज करायचे ते आहे व्हेरिएबल्स. व्हेरिएबल्सचा यूज कसा करायचा ते आपल्याला बघायचं. तर व्हेरिएबल्स जर म्हटलं तर इथे व्हेरिएबल्स कशा टाईपने कोणते कोणते आहेत आणि कधी कोणत्या व्हेरिएबलची प्रायोरिटी असते. इथे व्हेरिएबल भरपूर टाईपने यूज करू शकतो, बट ते डिवाइड केले जातात प्रायोरिटी वाईज. कसे वाईज? प्रायोरिटी वाईज, की कोणता व्हेरिएबल जास्त यूज केलं जाईल. सर्वात आधी अँसिबल कोणत्या व्हेरिएबलला प्रायोरिटी देईल त्या पद्धतीने. ठीक आहे. तर इथे असतात दोन व्हेरिएबल. सर्वात आधी तर फाईल लिहायला सुरुवात करू आपण. फाईल लिहायचं असेल तर इथे आपण लिहितो एपीआय वर्जन आपण इथे लिहिणार, समोर लिहिणार. तर इथे आपल्याला सॅम्पलमध्ये काय लिहायचं आहे, तर सिम्पली टास्क लिहायचे आहे. काय करायचं आहे? टास्क लिहिणार. अच्छा, इथे सॅम्पल फाईलमध्ये मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे, की स्ट्रिंग्स लिहायची आहे, लिस्ट लिहायची आहे, मॅप कसा राहणार आपण डिस्कस केलं आहे. हां, तर या फॉर्मॅटमध्येच आपल्याला YAML फाईल लिहावी लागणार आहे. हां, तर कुठे होतो आपण? सॅम्पल फाईलमध्ये काय लिहायचं. तर इथे जे काही आपण लिहिणार ते टास्कमध्ये डिवाइड होणार. काम करायचं आहे कुठे करायचं आहे, तर होस्ट मशीन्समध्ये. ठीक आहे. तर इथे आपल्याला प्रत्येक ठिकाणी टास्क द्यायचे आहेत, की आपल्याला पहिला टास्क कोणता असायला पाहिजे, की पहिल्या टास्कमध्ये आपला HTTP इन्स्टॉल व्हायला पाहिजे, दुसऱ्या टास्कमध्ये एखादी फाईल त्यामध्ये कॉपी व्हायला पाहिजे, तिसऱ्या टास्कमध्ये HTTP स्टार्ट व्हायला पाहिजे. असे टास्क आपण डिफाईन करणार. खूपच इझी वेने आपण लिहिणार फाईल, काही डिफिकल्ट नाही आहे, एकदम इझी आहे. तर सर्वात आधी आपण या sample.yml फाईलला आपण काय करू, या प्लेबुकला, कम्प्लीट प्लेबुकला नाव देऊ. फाईलचं नाव तुम्ही काहीही लिहा, बट प्लेबुकला नाव द्यायचं असेल तर हायफन नेम. इथे काय देणार आपण? नेम. आणि असं नाव द्या, माय फर्स्ट प्लेबुक. तुम्ही वाटेल ते देऊ शकता. देन त्यानंतर आता आपण सुरुवात करतोय. ठीक आहे, बट हे करायचं कुठे आहे सांगावं लागेल ना. आपण ह्या कमांडला एक कम्पेअर केलं, जे आपण कमांड एक्झिक्यूट करून बघितली आहे. इकडे या कमांडमध्ये काय काय दिसतंय? अँसिबल काम करतोय रिमोटमध्ये. कुठे काम करतोय? होस्टला. होस्ट कुठले? सगळेच. काय करणार आहे? शेल ओपन करणार आहे. आणि तिथे कोणती कमांड एक्झिक्यूट करणार आहे? होस्ट. कळलं? तर हेच आता जर इकडे लिहायचं असेल तर आपण इथे काय देणार, ही फाईल, हे अँसिबल काम करतोय. ठीक आहे, बट कुठे काम करणार? होस्टवर. तर इथे सेकंड टर्म असेल तुमची. वन मोर थिंग, इंडेंटेशन. स्पेस दिल्यानंतर, एंटर दाबल्यानंतर खाली आला आहे, आपल्याला दोनदा स्पेस बटन प्रेस करायची. कळलं? देन नाव होस्ट ऑल. दिसलंय? आता ऑटोमॅटिकली याने अँसिबल आहे म्हणून कॅप्चर केलेला आहे. आता हा अँसिबलचा एक्सटेन्शन माझ्याकडे अवेलेबल आहे म्हणून त्याने अँसिबलला कॅप्चर केलेला आहे. ठीक आहे. तर हा एक्सटेन्शन मला काय करतो, तर सिंटॅक्स एरर्स वगैरे फाइंड आउट करायला हेल्प करतो. ठीक आहे. सजेशन्स देणार आणि सिंटॅक्स एरर वगैरे नोट करणार. सो त्यासाठी हिअर वी आर होस्ट ऑल. मी ऑलरेडी तुम्हाला बोललोय, जर इथे मी लोकल होस्ट दिलं तर काय होईल? लोकल होस्ट जर मी इथे दिलं तर काय होईल? लोकल होस्ट मीन्स व्हॉट? सेल्फ ना. लोकल होस्ट मीन्स काय? सेल्फ. काय तुम्ही लक्ष नाही घेताय व्यवस्थित? ऑनलाईन मध्ये
जर तुम्हाला समजतं हे तर मला आन्सर करत चला, ठीक आहे. लोकल होस्ट म्हणजेच सेल्फ सर्व्हर. अँसिबलने हे जर फाईल एक्झिक्यूट केली, लोकल होस्ट मीन्स व्हॉट, अँसिबल स्वतः, करेक्ट. तर ही जे फाईल आहे यामधलं जे काही होईल ते स्वतः अँसिबल सर्व्हरवर होईल, दुसरीकडे जाणार का नाही. बट इथे जर मी आता वेब सर्व्हर दिलं, वेब सर्व्हर, तर काय होईल, इथे वेब सर्व्हर दिले तर हा वेब सर्व्हर जो आहे हा काय आहे, आपला ग्रुप आहे, ठीक आहे. नॅनो स्लॅश etc इकडेच हो आपण, तर ansible डॉट cfg या फाईलला ओपन करा. इथे दिसतंय वेब सर्व्हर म्हणून एक आपण बघितलं होतं, सॉरी cfg नाही, होस्ट, सॉरी नॉट cfg, होस्ट. हा, तर इथे बघा, हा तर आता आपला सिंगल आहे, हे सिंगल कसं द्यायचं आहे. बट इथे जर आपण ग्रुप क्रिएट करून ठेवलाय वेब सर्व्हर्स म्हणून, तर आपल्याला इथे जर आपण वेब सर्व्हर्स दिला, नाव देतोय होस्ट मध्ये, तर काय होईल, या ग्रुपमध्ये असलेले जे काही होस्ट मशीन्स आहेत त्यांच्यावर तो वर्क परफॉर्म होईल, कळलं. या वेब सर्व्हर मध्ये जे पण आयपी ऍड्रेसेस आपण देणार, या 4 ते 5 आयपी ऍड्रेसेस वरच काम होईल, दुसरीकडे होईल का नाही. आता हे होस्ट काय लिहायचंय, कसं लिहायचं समजलं. माझ्याकडे एकच आहे आणि मला एक सगळेच यूज करायचे आहे, तर ऑल क्लिअर. होस्ट मधलं काय कन्सेप्ट समजला, गुड. देन आता इथे लिहितोय आपल्याला करायचं काय, आता काय करायचं आहे, तर इथे आपल्याला मल्टिपल टास्क लिहायचे, ओके. देन अगेन एंटर. आता टास्कच्या आतमध्ये कंटेंट लिहायचे आपल्याला, म्हणजेच एक ट्री टाइप स्ट्रक्चर. सो सिंपल 1 2 स्पेस द्यायचा, डॅश, इथे लिस्ट द्यायची आहे. मल्टिपल टास्क असणार आहे, एकच टास्क असणार नाही, तर मल्टिपल टास्क म्हणजेच काय येणार, लिस्ट येणार. अगेन इथे नेम, आता टास्कचं नाव द्यायचं, इथे काय देणार, टास्कचं नाव. टास्क असेल माझं इन्स्टॉल और समथिंग, install http or apache 2 या टाइपने. और लेट्स कन्सिडर आपण नॉर्मली प्रिंटिंगचे मेसेजेस करू, प्रिंट वेलकम, ओके. हे असंच लिहितोय मी, रॅन्डम नाव लिहितोय फक्त. देन आता प्रिंट कसं होणार, हा वन मोर थिंग, आता एंटर केल्यानंतर परत दोनदा स्पेस बार, यांच्या खाली स्टार्ट होईल, ठीक आहे. आता इथे बघा, आपल्याला प्रिंट करायचं असेल काहीतरी, तर लिनक्सची कमांड कोणती आहे, लिनक्स मध्ये अशी कोणती कमांड आहे प्रिंट करतो, इको. इकोची डुप्लिकेट कमांड अँसिबल कडे अवेलेबल आहे, ती म्हणजे डीबग. कोणती, डीबग. That's it. ओके. इकोची डुप्लिकेट कमांड कुठे अवेलेबल आहे, हा, यांना काय म्हटलं जाते, अँसिबल मॉड्यूल्स पण म्हटलं जाते, अँसिबल कमांड्स म्हटल्या जाते. आता इथे इको केल्यानंतर तुम्ही काय करता, डबल कोट्स मध्ये काय देता, इको, देन डबल कोट्स मध्ये काय असते, आपला डेटा असतो. हा, तर इथे आता ते आहे MSG म्हणून, गॉट इट. नाव यू कॅन राईट डबल कोट, hello, welcome to Ansible, something like this, got it. काही कन्फ्युजन, ठीक आहे. तर हा एक छोटासा आपला फाईल आपण लिहिला आहे, याला एक्झिक्यूट करून बघू. वापस येऊ आपण आपल्या Ansible मध्ये. आपल्याकडे काय पाहिजे, आपली रेपॉझिटरी पाहिजे. सो git clone, उबंतू आहे तर गिट ऑलरेडी अवेलेबल असतो. जर तुम्ही दुसरं काही यूज करताय तर गिट अवेलेबल राहणार नाही, तुम्हाला इन्स्टॉल करावं लागेल. सो गिट क्लोन वेअर इट्स अवर रेपॉझिटरी बॅच 15 हेच आहे ना. सो यांना आपण काय करू, कॉपी करू.
ओके, हे आपल्याला ॲड पुश कमिट करावे लागेल, राईट. सो git add git commit -m double quote ansible started. Okay, enter. Git push origin main, enter. Okay, all done. Refresh here now. We have sorted things. टेराफॉर्मचं सगळं टेराफॉर्ममध्ये आहे आणि आता ॲन्सिबलमध्ये राहणार. सो लेट्स कॉपी दिस वन, कॉपी, git clone, paste, enter. Here we are. Now go to batch 15 ls. आपल्याकडे Ansible आहे, cd Ansible, enter. ls एक फाईल अवेलेबल आहे. आता या फाईलला एक्झिक्यूट कसं करायचं? सर फाईल तर क्रिएट केली तुम्ही, एक्झिक्यूट करायचं विसरले. आता करतोय आपण. तर कमांड आहे Ansible हायफन प्लेबुक, Ansible हायफन प्लेबुक आणि प्लेबुकचं नाव sample .yml, एंटर. सी वर्क करायला सुरुवात झाली आहे आणि एक्झिक्यूट पण झाली आहे बघा. तर प्लेबुक एक्झिक्यूट करायच्या आधी तुम्हाला कोणते कोणते सेटअप्स करायचे असतात ते झालं समजलं. तुमचा होस्ट व्यवस्थित असला पाहिजे, कनेक्ट करून बघा, तुम्ही कनेक्ट होत आहे का ते चेक करा, SSH घेऊन बघा. आणि नाव यू आर फायनली एबल टू कॉन्फिगर युअर होस्ट मशीन युझिंग Ansible प्लेबुक. क्लिअर? आता हे काम कुठे होतं ॲक्च्युली? हे काम तुमच्या होस्ट मशीनवर होत आहे, लोकल होस्टमध्ये होणार नाही. आता मी सिम्पली जर याला लोकल होस्ट कन्वर्ट केलं तर काय होईल? हां, इथे न करता इकडेच करू, आपण ट्राय करू, लोकल होस्ट करू. ओके, कमिट करा, ॲड गिट कमिट फास्टमध्ये, and let's just try Ansible localhost, enter, push, okay. Let's pull the content, not clone, git okay, git pull origin main, done. Try again, gathering facts. Now see localhost दिसतंय, लोकलहोस्ट आहे. इथे काय वेगळं दिलेलं आहे का? कधी काही नाही दिलेलं आहे. होस्ट वन दिलं का? इथे काय होतं आपलं आन्सर? IP ॲड्रेस कुणाचा? होस्ट मशीनचा. इकडे काय दिलेलं आहे? ओके काय दिलेलं आहे इथे बी? होस्ट मशीन. म्हणजे इथे काय दिलेलं आहे? लोकल होस्ट मीन्स तो सेल्फ आहे. क्लिअर झालं? ओके. बट येस, ते आपल्याला होस्ट मशीन्सवर काम करायचं आहे, तर ऑल राईट. हां, आता हे फाईल आपण समजून घेतलेलं आहे कसं लिहायचं आहे. तर आता इथे आपल्याला व्हेरिएबल्स कसे यूज करतात ते बघायचं. काय करायचं आहे? व्हेरिएबल्स यूज कसे करतात ते बघायचं आहे. तर इथे दोन व्हेरिएबल असणार. कोणते कोणते? एक ग्लोबल आणि एक लोकल. तर एक टास्क आपण परत लिहू इथे. मल्टिपल टास्क आपण लिहू शकतो. तर दुसरा टास्क पण इथूनच स्टार्ट होईल. इंडेंटेशन प्रॉपरली लक्ष द्यायचं. ओके, प्रिंट ॲनिमल मी थोडं चेंज करतोय. ॲनिमल
क्लिअर? ओके. आता टास्क मेसेज पण वेगळं काही करू. हेलो आय एम ॲनिमल असं काही राहील. ठीक आहे. तर इथे आता आपल्याला करायचं काय, आय एम टायगर, TIGER टायगर आहे एक, आणि इथे सेम कंटेंट आपण लिहू लायन. ओके, असं काहीतरी लिहितोय. बट इथे बघा दोन्ही वेळेस काय होत आहे, मेसेज डिफरंट आहे. एक अशी टर्म आहे जी चेंज होणार आहे. काय? मेसेज. मेसेज मध्ये कोणतं नाव? टायगर नाव. एक काम करू आपण, हे हॅलो आय एम वगैरे काटूनच टाकू, सिंपल नाव ठेवू. सर ओके, कळलं? हा सर एक विचारू का? बोला. सर तुम्ही नेम टाकलाय कॉमन प्रिंट ॲनिमल, त्याच्यानंतर डिबग घेतलेलं आहे आणि मेसेज टाकलेलं आहे, त्याच्या खालती पुन्हा आपण मेसेज टाईप करून जर टाकलं तर हे इतकं लिहायची का गरज असेल सर? काय मेसेज मध्ये परत ह्या MSG मध्ये लिहायचं आहे तुम्हाला, जे पण लिहायचं आहे. किंवा एंटर करून मी डबल MSG टाकलं, मीन्स टायगरच्या खाली एंटर केलं आणि MSG करून लायन टाकलं, तर चालणार नाही का सर? हे दोन ट्राय करायचं ना, ट्राय करायचं. ठीक आहे, ट्राय करायचं. बट फाईल या पद्धतीने लिहिली जाते. तुम्हाला एक्स्ट्रा काही करून बघायचं आहे तर करून बघा, काही प्रॉब्लेम होणार नाही. ठीक आहे. तुम्हाला असं म्हणायचं आहे की ते अगेन मी MSG लिहितोय आणि अगेन मी ट्राय करतोय, तर यू कॅन ट्राय, नो वरीज. ठीक आहे. बट ते वर्क होणार नाही, कारण अँसिबलची फाईल आपल्याला जशी लिहायची आहे त्याच पद्धतीने त्याचा प्रॉपर सिंटॅक्स लिहावा लागेल. ओके सर. ठीक आहे. तर जे काही लिहायचं आहे मेसेज इथे लिहायचं आहे आपल्याला. आता हा बघा टायगर आणि लायन, आता हा चेंज होतोय. आपण ॲनिमल, ठीक आहे, इथे ॲनिमल 2 लिहू, काही प्रॉब्लेम नाही. मेसेज वेगळा झाला, सिमिलर झाला का? नाही. ओके. तर इथे आता आपल्याला हा जो आहे व्हेरिएबल हा चेंज होतोय. परफेक्ट. बट आपल्याला एक ग्लोबल व्हेरिएबल द्यायचं असेल की ॲनिमल 1 ॲनिमल 2 असं काहीतरी, तर इथे आपल्याला एक व्हेरिएबल सेट करावा लागेल, तो म्हणजेच ग्लोबल व्हेरिएबल. आता तो कसा सेट करतात, तर इथे लिहावं लागेल वॅर. काय द्यायचं आहे आपल्याला? वॅर्स. आणि वॅर्स मध्ये आपण आपला व्हेरिएबल देणार. काय देणार? ॲनिमल म्हणून. ॲनिमल आणि त्याची व्हॅल्यू असेल सिंटॅक्स मध्ये, लेट मी चेक फर्स्ट. लेट्स कन्सिडर टायगर. ओके, या टाईपने माझी अशी इच्छा आहे की मी दोन्ही ठिकाणी टायगर प्रिंट करायला पाहिजे. ओके, नाहीतर सॉर्टेड एक्झाम्पल आहेच माझ्याकडे, आपण तो यूज करू. लेट मी चेक द सिंटॅक्स फर्स्ट. व्हेरिएबल्स फाईल्स आहे इथे मी क्रिएट केलेली आहे आणि इथे तुम्हाला दिसेल. ओके, सो इक्वल्स टू नाही आहे, कोलन आहे. कळलं? आता मला हा जो व्हेरिएबल आहे हा व्हेरिएबल कॉल करायचा आहे या दोन्ही ठिकाणी. ठीक आहे, लाईन तर मी लिहिलं होतं, बट हे मला नंतर मी तुम्हाला सांगतो. ओके, अदरवाइज वी कॅन क्रिएट वन मोर टास्क. ठीक आहे, ॲनिमल टायगर टायगर अँड देन ॲनिमल 2 ॲनिमल 3 या पद्धतीने केले. 3 टास्क केले. तर 2 ठिकाणी माझं एक सेम टाईपचं आहे आणि थर्ड मध्ये काय? लायन. क्लिअर? ओके. तर हा जो आता व्हेरिएबल आपण क्रिएट केला आहे, व्हेरिएबल कसा क्रिएट करायचा, तर सिम्पली तुम्हाला काय करावं लागणार आहे, हा ग्लोबल व्हेरिएबल असा लिहायचा आहे डबल कोट्स मध्ये. कळलं? तर इथे सुद्धा आपण तेच काम केलेलं आहे. आपण काय करतोय, एक व्हेरिएबल सेट करतोय, कोणता? ग्लोबल लेवलचा व्हेरिएबल. आता याला कॉल कसं करणार, तर कॉल करण्यासाठी सिम्पली इथे तुम्हाला काय करावं लागणार आहे, डबल कोट्स आणि कर्ली ब्रॅकेट, दोन टाईप.
आणि सिम्पली तुम्हाला तुमच्या व्हेरिएबलचं नाव द्यायचं आहे ॲनिमल. दॅट्स इट. हा जो व्हेरिएबल आहे हा आता इथे कॉल होणार मेसेजमध्ये. समजलं? ठीक आहे. सो सी हिअर कशा पद्धतीने करतोय, डबल कोट्स आणि देन त्याच्या आतमध्ये कर्ली ब्रॅकेट 2 टाइम्स अँड देन युअर व्हेरिएबल. तर व्हेरिएबल कोणता आहे? ॲनिमल. तर सेम व्हेरिएबल आपल्याला खाली पण पाहिजे. बरोबर? हे झालं व्यवस्थित. तर याला पण एकदा एक्झाम्पल मध्ये एक्झिक्यूट करून बघू, प्रिंट व्यवस्थित देतोय की नाही. आणि हे काय बघतोय आपण, तर हा बघतोय आपण ग्लोबल व्हेरिएबल. कोणता व्हेरिएबल आहे? ग्लोबल व्हेरिएबल. नेक्स्ट असतो ग्लोबल व्हेरिएबल, एक असा व्हेरिएबल की प्रत्येक टास्कला अप्लाय होईल. जिथे जिथे तो व्हेरिएबल कॉल केला आहे तिथे तिथे तो व्हेरिएबल अप्लाय होईल. जस्ट लाईक अ डीमार्ट. डीमार्ट मध्ये कोणीही जातं, जे वाटेल ते घेऊन येतं. सिम्पल आहे. नेक्स्ट झालं की कमिट Ansible variables global variable. कमिट मेसेज देताना पण मी काय करतोय, विचार करतोय देन कमिट मेसेज देतोय. तर तसं तुम्हाला पण करावं लागेल. आता नाही केलं तर ठीक आहे, बट ऑर्गनायझेशनमध्ये जाणार, कंपनीजमध्ये जाणार, तेव्हा तुम्हाला ते विचार करून मेसेज द्यावा लागतो की ॲक्च्युली काय केलं आहे तुम्ही. पुश झालं. देन कम टू आवर मशीन, pull the content and try to execute it. Okay. Ansible playbook sample.tf YML. बघा, सी आपला एक व्हेरिएबल जो आहे मेसेज मध्ये काय दिलेला आहे, टायगर. दुसऱ्या याच्यात पण काय दिलेलं आहे, टायगर. तर हा जो व्हेरिएबल आपण इथे प्रिंट करायची कोशिश करतोय 2 टास्क मध्ये, हा व्यवस्थित कॉल होत आहे. कळलं? तर एक व्हेरिएबल जो तुम्ही इकडे लिहिणार, नेम होस्ट, आणि होस्टच्या खाली जो व्हेरिएबल लिहित आहे हा व्हेरिएबल कोणता व्हेरिएबल असेल? ग्लोबल व्हेरिएबल असेल. आणखी आहेत ते धीरे धीरे बघतोय आपण. कळलं? ओके. पण हा व्हेरिएबल इकडे झालाय का अप्लाय? मी काय करतोय, हा व्हेरिएबल इथे सुद्धा कॉल करायची कोशिश करतोय. इथे कॉल करायला गेलो तर कॉल होईल, कारण ग्लोबल लेवलवर आहे, प्रत्येक टास्कवर तो कॉल होईल. क्लिअर? हा. तर ग्लोबल व्हेरिएबल समजलं? ठीक आहे. नेक्स्ट लोकल व्हेरिएबल कसं द्यायचं? लोकल मीन्स व्हॉट असतं? लोकल मीन्स नॉर्मली काय असते? येस. तर एक असा व्हेरिएबल क्रिएट करायचा जो या टास्क साठीच अवेलेबल असेल. तर इथे व्हेअर मी काय करतोय, जो थर्ड टास्क आहे आपला, या टास्क साठी सेपरेट त्याचा स्वतःचा व्हेरिएबल आपण बनवतोय. कळलं? ओके. सो सी हिअर व्हेअर्स मध्ये आपण काय देणार, व्हेरिएबल नेम ॲनिमलच देणार. आणि ॲनिमल काय सेट करणार आपण, व्हेरिएबल लायन. ओके. आणि हा व्हेरिएबल इथे कॉल करणार कुठे, आपल्या थर्ड टास्क मध्ये. क्लिअर आहे? आता नाव भलेही सेम आहे व्हेरिएबलचं, बट त्याची प्रायोरिटी वेगवेगळी आहे आणि यूज केस वेगवेगळा आहे. हा जो व्हेरिएबल आहे ॲनिमल, हा व्हेरिएबल ग्लोबल आहे. तर हा इथे जे पण टास्क आहे सर्व टास्कवर अप्लाय होईल जिथे जिथे तुम्ही कॉल करणार. बट त्यातला एक टास्क थोडा युनिक टास्क आहे, कारण त्याच्याकडे त्याचा स्वतःचा व्हेरिएबल अवेलेबल आहे. तर दॅट इज नथिंग बट युअर लोकल व्हेरिएबल. क्लिअर झालं? ठीक आहे. एकदम सिंपल कन्सेप्ट आहे. जोपर्यंत आपल्या घरी सामान आहे तोपर्यंत आपण आपल्याच घरचं सामान यूज करणार. ते सामान जोपर्यंत संपत नाही किंवा नाही आहे आपल्याकडे, तरच आपण एखाद्या मार्केटमध्ये जाणार आणि तो तिथून आपण काहीतरी घेऊन येणार. बरोबर आहे? तर इथे पण सेम कन्सेप्ट लागेल. ज्या कंडिशनमध्ये आपल्याला समजा लोकल आणि ग्लोबल बनवता
नाव वेगवेगळे द्यावं. कुठे आणि समजा एक टास्क आहे त्याच्यामध्ये मला एक ग्लोबल व्हेरिएबल पण यूज करायचं आहे आणि लोकल व्हेरिएबल पण यूज करायचं आहे. तर मग हा, तर इथे वेगवेगळे नावं द्यावं लागेल. येस. So let's try this one too. Push, sorry, commit. Now we are using local. Enter, push, come here, pull the content and try to execute it. Okay, sample. See, झालंय प्रिंट. तर ग्लोबल आणि लोकल एवढा कन्सेप्ट समजला, ठीक आहे. आता आपण व्हेरिएबल्स लोकल आणि ग्लोबल तर ठरवलेलं आहे, बट आपण एखाद्या फाईलमधून पण व्हेरिएबल पास करू शकतो. इवन आपण यांना सांगू शकतो की बाबा मला व्हेरिएबल आत्ता सेट करायचं नाहीये, जेव्हा तू एक्झिक्यूट करशील, जेव्हा इथे फाईल जेव्हा एक्झिक्यूट होईल तेव्हा तो आपल्याला बोलेल की व्हेरिएबलची व्हॅल्यू टाका. तर त्याला म्हणतात प्रॉम्प्ट पास करणे. प्रॉम्प्ट पास करणे, ठीक आहे. तर जे नेक्स्ट आहे आपण फाईल व्हेरिएबल पण बघू. फाईल व्हेरिएबल इथे दिसतोय, व्हेरिएबल फाईल या टाईपने आपल्याला डिफाईन करायचं. तर सिंपल एक फाईल क्रिएट करू आपण इकडे. त्याचं नाव राहील var.txt, और जे पण तुम्हाला द्यायचं असेल ते द्या, var.txt द्या, ठीक आहे. फाईलचं नाव तुम्ही वाटेल ते ठेवू शकता, इट डिपेंड्स ऑन यू. फक्त पाथ आपल्याला द्यावा लागेल प्रॉपरली. आता हे आपल्या अंडरस्टँडिंग साठी आहे. हा, इथे मी देतोय ॲनिमल अगेन, आणि इथे व्हॅल्यू असेल काय, दुसरं सांगा ना स्पेलिंगचा. रॅबिट. इझी आहे. ओके, सो रॅबिट. देन त्यानंतर हा व्हेरिएबलचा फाईल आपला सेट, इथे व्हेरिएबल आपला एक सेट झाला आहे कुठे, फाईलमध्ये. आणि आता या फाईलमध्ये व्हेरिएबल जो आहे हा इकडे कॉल करायचा. तर कॉल करायसाठी आपल्याला याला लिहावं लागतं इकडे, जिथे आपण ग्लोबल व्हेरिएबल लिहितो तिथेच var_ फाईल. बघा फाईल जशी आली तसंच त्याने दिलेलं आहे var_ फाईल. आता फाईलचा पाथ ./ इकडेच आहे, अँसिबल डायरेक्टरी मध्येच आहे. तर सिंपल var.txt या पद्धतीने आपण फाईलचा पाथ देऊन देऊ. फाईलचा पाथ देण्यासाठी आपल्याला बहुतेक लिस्ट द्यावी लागेल, कारण मल्टिपल फाईल असतात, तर लिस्ट द्यावी लागेल. कळलं? कारण मल्टिपल फाईल्स क्रिएट करू शकतो आणि मल्टिपल फाईल्सला इथे लिस्टमध्ये देऊन द्यायचं. जिथे जिथे ज्या ज्या फाईलमध्ये जो जो व्हेरिएबल सेट आहे तो व्हेरिएबल इथे एक्झिक्यूट होतो, कॉल केला असेल तर. दुसरी पण फाईल इथे क्रिएट करून बघा. आता हे जे मी एक सिंगल सांगतोय हे तुमच्या अंडरस्टँडिंग साठी सांगतो, तुम्ही एक्स्ट्रा करून बघा. दुसरी पण फाईल क्रिएट करा, त्याच्यात दुसरा व्हेरिएबल सेट करा. इथे फाईल 1 मधला व्हेरिएबल कॉल करा, इथे फाईल 2 मधला व्हेरिएबल कॉल करा, राईट ना. अदरवाईज सेम इथे व्हेरिएबल आहे भले, बट दुसऱ्या फाईलमध्ये, आता इथे आपण ॲनिमल इक्वल टू रॅबिट लिहिलेलं आहे, दुसऱ्या फाईलमध्ये ॲनिमल इक्वल्स टू दुसरं काय लिहिले, दुसरं नाव द्या, जिराफ, एलिफंट, व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू. आणि तुमचा इथे हा जो व्हेरिएबल आहे हा व्हेरिएबल सेम राहील, ॲनिमल ॲनिमल ॲनिमल. बट फाईलमध्ये जर दुसरी दुसरी व्हॅल्यूज आहे तर ती व्हॅल्यू दुसरी दुसरी प्रिंट होईल इथे. कळलं? त्यासाठी इथे काय देत आहे, लिस्ट आहे. तर याला सुद्धा एक्झिक्यूट करून बघू. थोडा इंटरेस्ट येतोय, वेगवेगळं कसं काम होतंय ते समजतंय. गुड. ऑनलाईन मध्ये प्रॉपर आवाज येतोय? हो सर. कॉल कसं करणार? कुठे? समजा वेगवेगळे फाईल्स बनवले
की एका फाईलमध्ये आपण ॲनिमल रॅबिट ठेवतो तर हे काय इथे लिस्ट मध्ये इथे अगेन दुसऱ्या काही फाईलचं नाव असेल तुझं var 2.txt. तर मग खाली कॉल करताना कॉल करताना तुला फक्त व्हेरिएबलचं नाव द्यायचं आहे. फाईलचं नाव तर आपण वरती दिलं आहे ऑलरेडी. नाही म्हणजे तो त्याला कसं कळेल की सेकंड डेच्या मध्ये रॅबिट तो जेव्हा रीड करेल पूर्ण फाईल रीड करेल व्हेरिएबल वाली, व्हेरिएबलच्या जे पण फाईल्स असेल आणि तिथनं मग त्याला जे जे व्हॅल्यूज मिळतील तो त्यांना कॉल करेल. आता इथे बघ इथे ॲनिमल आहे. हा व्हेरिएबलचे नाव सेपरेट असायला पाहिजे. सेम व्हेरिएबलचं नाव नको. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता मी पहिल्याच हा फाईल आता इथे जर आपण व्हेरिएबल ॲनिमल 1 ॲनिमल दिलेला आहे, आता दुसऱ्या फाईलमध्ये ॲनिमल 2 द्या आणि जेव्हा कॉल करणार तुम्ही इकडे काय करणार तुम्ही ॲनिमल 2. तर जेव्हा रीड करेल तो तर वेअर ॲनिमल फर्स्ट वाला इथे मिळेल आणि ॲनिमल 2 कुठे मिळेल इथे मिळेल. तर ॲनिमल हे जे व्हेरिएबल नाव आहे हे नावं थोडेसे चेंज ठेवा, कन्फ्युजन नाही राहणार. कळलं. तर ॲनिमल हा आहे आपल्या var 1 मध्ये आणि ॲनिमल 2 आहे आपल्या var 2 मध्ये. आता क्लिअर झालं. ओके. सो असं काम करून बघा. आपला कंटेंट ॲनिमल इथून आपण काढून घेऊ कारण आपल्याला आता ही फाईल आपल्याकडे अवेलेबल नाही आहे. जमलं तर ते पण करून बघू, काय प्रॉब्लेम नाही. कमिट केलंय का ऍड. आता काय बघतोय आपण फाईल व्हेरिएबल इंटर. ऑनलाईन मध्ये जर आवाज नसेल येत किंवा काही प्रॉब्लेम असेल तर मेसेज टाकायचा. Here we are. Pull the content. पुश नाही झालं अजून. See, it's working. See, rabbit दोन्ही ठिकाणी काय आता प्रिंट झालाय rabbit. आता इथे मला प्रायोरिटी सांगा. ग्लोबल व्हेरिएबल पण डिफाईन्ड आहे आणि फाईल व्हेरिएबल पण डिफाईन्ड आहे. तर इथे त्यांनी कॉल कोणता केलेला आहे. मग आता प्रायोरिटी कोणाची जास्त आहे. फाईल व्हेरिएबल. ग्लोबल व्हेरिएबलची आहे का नाही. कळलं. इझी आहे कन्सेप्ट समजायला. गुड. म्हणजे जर आपण फाईल थ्रू व्हेरिएबल पास करतोय तर तो आधी घेतला जाईल, ग्लोबल व्हेरिएबल त्याच्या नंतर बघितल्या जाईल. अंडरस्टूड. गुड. आणि सिम्पली आपला जो आहे आपला कोण लोकल हा तसाच राहणार. लोकल व्हेरिएबल याची जागा सोडणार नाही. क्लिअर. तर आपल्याला दुसरा अजून क्रिएट करून बघायचं असेल तर दुसरी फाईल पण आपण क्रिएट करू शकतो. var 2.txt हे तुम्ही ट्राय करा आणि इथे दुसरा व्हेरिएबल द्या. ॲनिमल 2 लिहा. फाईल मध्ये इथे लिहा ELIPHENT एलिफंट असं काहीतरी. ठीक आहे. बरोबर आहे का स्पेलिंग. नाही. ELEPHI असं आहे का. असो ठीक आहे. समोर लक्ष द्या. हां सॅम्पल फाईलवर आलोय. आता इथे जेव्हा आपण त्याला कॉल करू तर फाईलचं नाव पण द्यावं लागेल. ./var 2.txt द्यावी लागेल आणि इथे ॲनिमल 2 कॉल करावं लागेल तेव्हा ते काम होईल. क्लिअर झालं एवढं. ओके. नेक्स्ट काय करायचं आता आपल्याला. आणखी वेगळ्या कोणत्या टाईपने व्हेरिएबल पास करता येईल तर प्रॉम्प्ट टाईपने पास करता येईल.
ओके, तर हे टास्क मी तुम्हाला देतो, हे करून बघा. आपण प्रॉम्प्टवर जाऊ. ओके, देन आता इथे प्रॉम्प्टवाला काय करावं लागेल, तर var_prompt. ठीक आहे. आता हे कसं द्यायचं सर, तर लेट्स सी. var_prompt मध्ये आपल्याला कंप्लीट टास्क द्यायचा आहे. हा असेल URL तुमचा, URL इन द सेन्स एक व्हेरिएबल, आणि तुम्हाला त्यासाठी काय प्रॉम्प्ट लिहायचं आहे ते. क्लिअर. इथे सुद्धा आपण मल्टिपल देऊ शकतो व्हॅल्यूज. सो हिअर इट इज नेम. नेम द्यायचं आहे मला ॲनिमल, आणि प्रॉम्प्ट द्यायचा आहे प्रॉम्प्ट. प्रॉम्प्ट लिहायचा आहे एंटर दी ॲनिमल नेम. क्लिअर. आलं लक्षात कसं लिहायचं आहे, एंटर दी ॲनिमल नेम या पद्धतीने सांगतो ना, डोंट वरी. हे कळलं का? एक्झिक्यूट करून बघायचं. ठीक आहे. आता कधी कधी काय होते, हे ओव्हरलॅप्स होतात. तर आता बघू प्रायोरिटी कोणाची जास्त आहे ते बघू. इंटरेस्टिंग फॅक्ट आहे ना, इथे वेगवेगळ्या टाईपने व्हेरिएबल आपण यूज करू शकतो. लोकल यूज करू शकतो, प्रॉम्प्ट यूज करू शकतो, व्हेरिएबल्स वाली तर आहेच आहे. कमिट. Okay, so try. See, enter the animal name. आता इथे आपण नेम देणार जिराफ. एंटर. प्रिंट झालं की नाही, ओके. एकदा परत ट्राय करू आपण. बघा मी टाईप तर करतोय, बट प्रिंट होत आहे का नाही. म्हणजे प्रायोरिटी कोणाची जास्त आहे, फाईल व्हेरिएबलची. आपण याला थोडस कमेंटेड करून ठेवू, याला आपण यूज करणार नाही आहोत. हा मी टाईप केलंय पण तुम्हाला दिसला का नाही. तर आता जर तुम्हाला ते बघायचं असेल तर काय असतंय, प्रॉम्प्ट व्हेरिएबल हा बाय डिफॉल्ट हिडन असतो. ओके, कारण प्रॉम्प्ट मध्ये आपण काय देऊ शकतो, मॅक्झिमम पासवर्ड्स वगैरे देऊ शकतो. जर आपल्याला पासवर्ड प्रिंट करायचं असेल तर. असा प्रॉम्प्ट कधी देणार आपण, एखाद्या वेळेस आपल्याला पासवर्ड टाकायचा आहे, पासवर्ड आपण इथे नोट करून ठेवू शकतो का फाईलमध्ये, नाही, तो प्रॉम्प्ट मध्येच द्यावा लागेल. त्यासाठी आपण प्रॉम्प्ट व्हेरिएबल पण यूज करतो. कळलं? जो की दिसत नाहीये, बट त्याला जर बघायचं असेल तर इथे प्रायव्हेट यूज करावं लागेल. प्रायव्हेट, आणि बाय डिफॉल्ट तो हिडन आहे, प्रायव्हेट अवेलेबल आहे, ट्रू आहे. बट त्याला जर फॉल्स करायचं असेल, त्याला जर बघायचं असेल तर इथे फॉल्स करायचं. ठीक आहे. सी हिअर प्रायव्हेट.
बाय डिफॉल्ट तो ट्रू असतो. हे जर तुम्ही दिलेलं नाही तर तो ट्रू असतो. बट इथे जर तुम्हाला ते बघायचं आहे कंटेंट तर फॉल्स लिहावा लागतो. आता जर आपण करून बघितलं तर आपल्याला प्रॉम्प्ट तो दिसेल टाईप केलेला. नॉर्मल असंच काहीतरी टाकतो. बघा दिसतात. आणि आता तुमचा प्रॉम्प्ट वाला व्हेरिएबल प्रिंट झालेला आहे. समजलं कसं होणार ते? गुड. सो व्हेरिएबल्स आपण कोणते कोणते बघितले? लोकल व्हेरिएबल बघितलाय, ग्लोबल व्हेरिएबल बघितलाय, फाईलने कसं पास करायचं ते बघितलंय, आणि प्रॉम्प्टने कसं एंटर करायचं ते बघितलंय. एवढं टाईप समजले व्हेरिएबल्सचे कशा पद्धतीने यूज करायचे. इझी आहे की कठीण आहे? खूप इझी आहे. क्लिअर? ओके, गुड. वन मोर टाईपने आपण व्हेरिएबल पास करू शकतो. एक आणखी टाईपने व्हेरिएबल पास करू शकतो, तो म्हणजे एक रजिस्टर व्हॅल्यू. आता तुम्हाला पाईप कमांड माहिती आहे लिनक्स मधली? पाईप माहिती आहे लिनक्स मध्ये आपण यूज करतो. हा यूज करतो, आठवतो का ऑनलाईन मध्ये? यस सर. कसं असते ते? काय असते सिंटॅक्स तसा? काय कन्सेप्ट असतो तो पाईप वाला? आता समोर जो व्हेरिएबल बघणार आहोत तो त्याच्या रिलेटेडच आहे. पाईपचा कन्सेप्ट काय असतो लिनक्स मध्ये? काय करतं पाईप? पाईप म्हणजे सिंगल अशी जे सरळ लाईन यूज करतो ना आपण. यस सर. एकाच वेळेस 2 कमांड यूज करता येतात आपल्याला. हा कसं यूज करतो? लेस असं कन्सिडर करतो. ठीक आहे. आणि देन त्यामध्ये एखादी फाईल कॅट करतो, फाईल 1 लिहितो, देन त्यानंतर आपण पाईप यूज करतो, आणि देन ग्रिप काहीतरी यूज करतो, देन त्यानंतर एखादा वर्ड यूज करतो, हॅलो असं काहीतरी. बरोबर आहे? ज्यामध्ये तो काय करेल, कॅट एक हॅलो वर्डला फाइंड आउट करेल. तर हा पाईप ऍक्च्युली करत काय? काय करत काय ऍक्च्युली पाईप कमांड काय करते? हे हा जो पाईप आहे हा ऍक्च्युली करतो काय? तर काय करतो, इथे जो आउटपुट येतोय ते आउटपुट तो आधी स्वतःकडे ठेवतो, आणि देन तो आउटपुट कोणाला पास करेल? ग्रेपला पास करतो, आणि ग्रेप देन तिथे हॅलो वर्ड सर्च करतो. म्हणजे कॅट कडून येणारं जे आउटपुट आहे तो काय करतोय? पाईप स्वतःकडे ठेवतोय, आणि ते पास करतो कुणाला? ग्रेपला. या टाईपने काम करतं ना? अरे करून बघितली की नाही पाईप कमांड यूज? येस सर. आउटपुट ऑफ फर्स्ट कमांड इज इनपुट ऑफ सेकंड कमांड. हा, तर इथे पण त्या पद्धतीने आपल्याकडे एक व्हेरिएबल आहे रजिस्टर. काय व्हेरिएबल आहे? रजिस्टर व्हेरिएबल आहे. ओके, सो लेट्स क्रिएट अ न्यू टास्क. ठीक आहे. नाव द्या काहीतरी, रजिस्टर व्हॅल्यू एक्झाम्पल असं काहीतरी देतो. बट आता इथे आपल्याला एक मॉड्यूल यूज करावं लागेल, शेल मॉड्यूल. कोणता मॉड्यूल? शेल मॉड्यूल. कारण काय होईल, एखादं कमांड एक्झिक्यूट होईल, त्याचं आउटपुट आहे ते स्टोअर करायचं. कळलं? शेल. तर शेल मध्ये आपल्याला काही कमांड एक्झिक्यूट करून बघावी लागेल, आर्ग्युमेंट द्यावा लागेल, आणि देन त्यानंतर आपला व्हेरिएबल रजिस्टर होईल. सो हिअर आय विल शो यू द सिंटॅक्स. रजिस्टर, हिअर यू कॅन सी शेल मध्ये कोणती कमांड एक्झिक्यूट करायची आहे तर ते त्याच्या समोर लिहून टाकायची.
होस्ट नेम तुम्हाला करायचं आहे तर इट्स ओके. कमांड कोणती एक्झिक्यूट होणार शेलवर? होस्ट नेम. देन इथे रजिस्टर आलं. तर रजिस्टर कोणत्या नावाने करायचं आहे? तर होस्ट नेमनेच करायचं आहे का? तर होस्ट नेमनेच करा किंवा दुसरं व्हेरिएबल द्या. इट्स ऑन यू. सी सिंटॅक्स बघा. रजिस्टर म्हणजे कोणत्या नावाने ते येणारी व्हॅल्यू सेव्ह करून ठेवायची आहे. माय होस्ट व्हॅल्यू असं काहीतरी आपण लिहू. हा व्हेरिएबल आहे कन्सिडर करा. देन फक्त त्याला काय करायचं आहे आता? प्रिंट करायचं. सो प्रिंट इट युजिंग डिफरंट टास्क. या टास्क मध्ये काय होणार? फक्त हा एक टास्क लिहिलाय. या टास्क मध्ये काय होतंय? फक्त कमांड एक्झिक्यूट होणार आणि त्याचा आउटपुट स्टोअर होऊन जाणार. बस. हे कुठेही दुसरीकडे आपण यूज करू शकतो. जेव्हा पण आपल्याला गरज आहे तेव्हा आपण यूज करणार. तर आता कुठल्याही दुसऱ्या टास्क मध्ये याला आपण एक्झिक्यूट करू शकतो, यूज करू शकतो. सो क्रिएट अ न्यू वन टास्क अँड ट्राय टू प्रिंट होस्ट नेम व्हॅल्यू फ्रॉम रजिस्टर व्हेरिएबल असं काहीतरी लिहितोय. ओके. मग आता प्रिंट करायसाठी काय यूज करतो आपण? डिबग. आणि मेसेज देणार. मेसेज मध्ये डबल कोट्स आणि काय करणार आपण? डबल कर्ली ब्रॅकेट. डबल कर्ली ब्रॅकेट लिहायची गरज आहे का? येस. आणि इथे काय देणार आपण? ही व्हॅल्यू रजिस्टर मध्ये दिलेली. क्लिअर झालं? झालं का? ते मी सांगतो. एसटीडी आउट काय आहे ते नंतर सांगतो. इथे काय दिसतंय? एवढं समजलं का? तर हे आहे आपलं रजिस्टर. की ऍक्च्युली पाईप सारखं काम कसं होईल? इथे एका कमांडचा आउटपुट स्टोअर होईल. रजिस्टर करते. सिंपल आपण रजिस्टर म्हणजे करतो काय? काहीतरी रजिस्टर आपल्या बुक मध्ये लिहितो ना आपण, जेणेकरून ते आपण परत कुठे कधीतरी वाचू, रीड करू. सेम येणारं आउटपुट रजिस्टर करून ठेवलंय. ते रजिस्टर केलेली व्हॅल्यू नंतर वापरता येईल, यूज करता येईल. सो हिअर इट्स युअर रजिस्टर थिंग and then printing its value. So try this one too. आता काय केलंय आपण? रजिस्टर व्हेरिएबल लोकल वाला जोपर्यंत आपण हटवणार नाही तोपर्यंत जाणार नाही. लोकल वाला इम्पॉर्टंट आहे. लोकलची प्रायोरिटी जास्त. पुल अच्छा हे बाकीच आहे का इथे? ठीक आहे. हा बघा ठीक आहे. हे प्रॉम्प्ट वाला तर आपल्याला एक्झिक्यूट होत आहे. बट इथे जे आपला रजिस्टर व्हॅल्यू एक्झाम्पल आहे हे एक्झिक्यूट होत आहेत. सी ऑरेंज ग्रीन कलर मीन्स हे परफॉर्म झालेलं आहे इझिली आणि ऑरेंज कलर मीन्स ते एक्झिक्यूट होत आहे म्हणजे काहीतरी त्यामध्ये परफॉर्म होत आहे. जसं कमांड एक्झिक्यूट होत आहे, होस्ट मशीनवर जाणार, ती परफॉर्म एक्झिक्यूट होणार, त्याचं काहीतरी आउटपुट येणार. सो ते येलो कलर दिसतो. आता नेक्स्ट टाइम जेव्हा करू तर तो ऑलरेडी परफॉर्म करून ठेवलाय त्यांनी, नंतर कलर्स चेंज होतात. आता इथे बघा त्याची प्रिंट जी व्हॅल्यू केली आहे पण इथे काय झालं, ती कमांड एक्झिक्यूट झाली. कोणती? होस्ट नेम.
देन त्याचं जे आउटपुट होतं ते कुठे दिसतंय आपल्याला? हिअर. कळलं का? याच टास्क मध्ये दिसतंय का? नाही, कारण इथे तर त्यांनी रजिस्टर करून ठेवलं ते. देन प्रिंट कुठे गेलंय? या टास्क मध्ये. तर जेव्हा पण आपण होस्ट नेम कमांड यूज करतो तेव्हा ऍक्च्युली एवढा मोठा कंटेंट असतो. तुम्हाला काय दिसतं जेव्हा होस्ट नेम सिलेक्ट रन करता तेव्हा? होस्ट नेम काय दिसतंय? Ansible सर्व्हर, फक्त नाव दिसतंय जे की इथे अवेलेबल असते, है ना. पण इकडे आता असं काय आहे, इथे एवढी मोठी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. एवढ्या मोठ्या इन्फॉर्मेशनची गरज आहे का आपल्याला? नाही. काय गरज आहे तर अशा टाईपचं काहीतरी पाहिजे जे होस्टचं आहे. इथे काय होस्ट मशीनचं नाव? होस्ट 1. आणि इथे कुठे दिसतंय का होस्ट 1 लिहिलेलं? तर हे इथे दिसतंय. आता या पूर्ण इन्फॉर्मेशन मधून मला जर हे एक सिंगल लाईन पाहिजे आहे तर इथे मला std out स्पेसिफाय करावं लागेल. इन्फॉर्मेशन जर हे पाहिजे आहे तर मला हे स्पेसिफाय करावं लागेल आपल्या फाईलमध्ये. तर तेच मी इथे लिहिलेलं आहे डॉट std out. कळलं का कसं लिहितोय? std out. का बरं घेतलं सांगितलं? ओके. देन आता आपल्याला तो काय करेल? सिंपल तेवढी एक छोटीशी लाईन दे, होस्ट 1 नाव दे, संपला विषय. तर व्हेरिएबल समजले पूर्ण? काय कन्फ्युजन आहे? आणखी एक व्हेरिएबल आहे. आता तो कसा आहे? ह्या सर्वांना रिप्लेस करायचा एक व्हेरिएबल. हे जे काही व्हेरिएबल्स आपण यूज केले आहे ह्या सगळ्यांना आपण रिप्लेस करू शकतो विदिन अ कमेंट. एका कमेंट मध्ये आपण काय करू शकतो? सगळ्यांना रिप्लेस करू शकतो. कसं करणार? लेट्स सी. एक कमांड एक्झिक्यूट करायची आहे, बाकी काही करायचं नाही आहे, फाईलमध्ये पण घ्यायचं नाही आहे त्याला, फक्त रिप्लेस करायचे. तर रजिस्टर व्हेरिएबलचं सगळं कंटेंट आलेलं आहे. एकदा परत एक्झिक्यूट करून बघा, तुम्हाला काय मिळणार तर फक्त होस्ट नेम ही व्हॅल्यू. हे असं काहीतरी लिहितोय, प्रायव्हेट लिहिलंय फॉल्स म्हणून तिचं कंटेंट दिसतोय. हा आता बघा काय दिलेलं आहे, तेवढा मोठा कंटेंट दिला का? नाही. आता ही एक कमांड आहे, प्रत्येक वेळेस एक्झिक्यूट होईल म्हणून इथे तुम्हाला ऑरेंज कलरच दिसेल. एक्झिक्यूट होतीये म्हणजे ऑरेंज कलर दिसेल. कळलं? काय प्रॉब्लेम, काय इश्यू? समजलं? आता हे सगळे व्हेरिएबल्स रिप्लेस करायचे आहे तर सिंपल ही एक कमांड आपली यूज करणार आणि इथे -e देणार, ॲनिमल देणार, इक्वल्स टू देणार आणि देतो, काही हरकत नाही प्राण्यांची नावं आठवण्यापेक्षा. ठीक आहे, एंटर करतो. सॉरी, इथे हे नाही पाहिजे, स्पेस नको. बघा, इवन त्याने लोकलला सुद्धा रिप्लेस केलेला आहे. कळलं का? तर हा व्हेरिएबल म्हणजे कोणता व्हेरिएबल? CLI व्हेरिएबल, कमांड लाईन व्हेरिएबल. कमांड मध्ये पास करतोय ना, ऍज अ एन्व्हायरमेंट पास करतोय ना. तर आता तुमचे व्हेरिएबल्स पूर्ण कंप्लीट झालेले. आय होप तुम्हाला पूर्ण कंटेंट समजलेला आहे. येस, ऑनलाईन. आजच्यासाठी इथेच ठेवतोय, बाकी आपण उद्या बघू.